नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यरित्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मिडवाईफ ट्रेनिंग गायनेकॉलॉजी GNM थर्ड इयर आणि NM स्टुडंटसाठी सेकंड इयरच्या पण मिडवाईफरीमध्ये विचारला जाणारा हा प्रश्न आहे की डेसिड्युआ, त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कधी कधी डेसिड्युआची डेफिनेशन पण विचारली जाते आणि हा क्वेश्चन आहे 5 मार्काचा, ऑलरेडी विचारला गेलेला आहे. तर आपण बघणार आहोत. चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. तर GNM थर्ड इयरच्या स्टुडंटसाठी आहे. डेसिड्युआ म्हणजे काय, तर गर्भधारणा झाल्यानंतर एंडोमेट्रियमलाच डेसिड्युआ असं म्हणतात. तर हा जो क्वेश्चन आहे तो कधी फिलिंग द ब्लँक्सलाच किंवा ट्रू अँड फॉल्समध्ये विचारला जातो. गर्भधारणा झाल्यानंतर एंडोमेट्रियमला डेसिड्युआ असं म्हणतात, चुकी बरोबर. तर तेही लक्षात घ्या. इस्ट्रोजनच्या प्रभावामुळे डेसिड्युआची जाडी अधिक वाढते, ती सुमारे 6 मिलीमीटर इतकी होते. तर डेसिड्युआची आवरणे आहेत, लेयर्स ऑफ डेसिड्युआ. याची 3 आवरणे आहेत. बेसमेंट लेयर आहे, स्पंजी लेयर आहे आणि कॉम्पॅक्ट लेयर असे म्हणतात. 3 आवरणे आहेत डेसिड्युआची. तर त्याच्यातल्या बेसमेंट लेअरबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर गर्भाशयाच्या भिंतीला लागून असणाऱ्या आवरणाला बेसमेंट लेअर असे म्हणतात. सुतिक अवस्थेत नवीन एंडोमेट्रियम तयार करणे हे त्याचे कार्य आहे. गर्भाशयाच्या भिंतीला लागून असणाऱ्या आवरणाला बेसमेंट लेअर असे म्हणतात. सुतिका अवस्थेत नवीन एंडोमेट्रियम तयार करणे हे त्याचे कार्य आहे. त्याच्यानंतर स्पंजी लेअर. स्पंजी लेअर म्हणजे काय आहे, ते सर्वात महत्त्वाचे आवरण असून ते बेसमेंट लेअर व कॉम्पॅक्ट लेअरच्या मध्ये असते. स्पंजी लेअर हे कुठे असते, तर बेसमेंट लेअर आता आपण जे बघितलं ते व कॉम्पॅक्ट लेअरच्या मध्ये असतं स्पंजी लेअर. प्रोजेस्टेरॉनच्या वाढत्या प्रमाणामुळे या आवरणातील ग्रंथी पसरण पावतात. प्रोजेस्टेरॉनचं जे प्रमाण वाढतं त्यामुळे काय होतं, या आवरण जे आहे त्यातल्या ग्रंथी काय होतात, प्रसरण पावतात. तसेच स्टोमासल्सही मोठ्या होतात. रक्तवाहिन्या देखील मोठ्या होऊन त्यातील रक्ताचे प्रमाण साठा वाढतो. ठीक आहे. तर स्ट्रोमासेस वाढतात, रक्तवाहिन्या वाढतात, त्यामुळे काय होतं, रक्ताचं प्रमाणाने साठा वाढतो. यालाच डेसिड्युआ रिॲक्शन असं म्हणतात. ठीक आहे. या क्रियेमुळे कोरिओनिक विलायची वाढ स्पंजी लेअरपर्यंतच मर्यादित राहते, हे निसर्गतः होणे आवश्यक आहे. तर या क्रियेमुळे काय होतं, तर कोरिओनिक जो विलाय आहे त्याची वाढ काय होते, स्पंजी लेअरपर्यंतच मर्यादित राहते, हे निसर्गतः होणे आवश्यक आहे. कारण प्रसूतीची तिसऱ्या अवस्थेत वाढ म्हणजे प्लॅसेंटा सुटणे स्पंजी लेअरपर्यंत प्लॅसेंटाची वाढ झाल्यास शक्य होते. जर प्लॅसेंटाची वाढ त्याच्याही पुढे झाल्यास तिसऱ्या अवस्थेत कॉम्प्लिकेशन निर्माण होतात. ठीक आहे. प्रसूतीच्या तिसऱ्या अवस्थेत वाढ प्लॅसेंटा सुटणे स्पंजी लेअरपर्यंत प्लॅसेंटाची वाढ झाल्यास शक्य होते. जर प्लॅसेंटाची वाढ त्याच्याही पुढे झाल्यास तिसऱ्या अवस्थेत कॉम्प्लिकेशन निर्माण होतात. नंतर आहे आपण कॉम्पॅक्ट लेअर बघूया. कॉम्पॅक्ट लेअर म्हणजे काय, तर हे सर्वात आतील आवरण म्हणजे गर्भाशयाच्या पोकळीजवळ आवरण आहे. यामध्ये पेशी अगदी जवळजवळ बसलेले असतात, त्याच्यामुळे पॅक्सेल्स ही असतात. ठीक आहे. हे कॉम्पॅक्ट लेअर काय आहे, तर गर्भाशयातील सर्वात आतलं आवरण, पोकळीजवळचं आवरण आहे. यामध्ये पेशी अगदी असतात जवळजवळ असतात, यांच्यामुळे पॅक्सेल्सही म्हणजे याच्यामध्ये पॅक्सेल्स असतात, त्यामुळे हा थर घट्ट व टणक असतो. याच कारणास्तव फलित बीज रुजण्यासाठी जेव्हा हा थर फुटतो तेव्हा कन्सेप्शनल ब्लिडिंग होऊ शकते. तर कॉम्पॅक्ट लेअर म्हणजे काय आहे, तर हे सर्वात आतील म्हणजे गर्भाशयाच्या पोकळीजवळ आवरण आहे. यामध्ये पेशी अगदी जवळजवळ बसलेल्या असून त्यांच्यामध्ये पॅक्सेल्स असतात, त्यामुळे हा थर घट्ट आणि टणक असतो. याच कारणास्तव फलित बीज रुजण्यासाठी जेव्हा हा थर फुटतो तेव्हा कधीकधी कन्सेप्शनल ब्लिडिंग म्हणजे प्रेग्नन्सी राहिल्यानंतर थोडं ब्लिडिंग होऊ शकतं. आता आपण बघूया डेसिड्युआचे भाग. डेसिड्युआचे 3 भाग पडतात. एक आहे डेसिड्युआ बॅसिलस, फलित बीज ज्या ठिकाणी म्हणजे रुजतं त्या ठिकाणी. त्याच्या खाली डेसिड्युआला डेसिड्युआ बॅलिस असे म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डेसिड्युआ कॅप्सुलरिस. डेसिड्युआ कॅप्सुलरिस म्हणजे काय आहे, डेसिड्युआ कॅप्सुलरिस म्हणजे काय, तर फलित बीजांच्या वरील झाकलेल्या डेसिड्युआला डेसिड्युआ कॅप्सुलरिस असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजे वाढणाऱ्या गर्भावरील डेसिड्युआ. नंतर आहे डेसिड्युआ व्हिरा. डेसिड्युआ व्हिरा म्हणजे काय आहे, तर याला स्टू डेसिड्युआ असे म्हणतात. गर्भाशयातील बाकी संपूर्ण डेसिड्युआ व्हिग असे म्हणतात. म्हणजे काय आहे, तर डेसिड्युआ व्हिरा, डेसिड्युआचे 3 भाग आपण बघितले. तर त्याच्यामध्ये हा आहे डेसिड्युआ कॅप्सुलरिस म्हणजे काय, तर याला फलित बीजाच्या वरी झाकलेल्या डेसिड्युआला डेसिड्युआ कॅप्सुलरिस असे म्हणतात. डेसिड्युआ व्हिरा म्हणजे काय, तर याला स्टू डेसिड्युआ असे म्हणतात.
गर्भाशयाच्या बाकी संपूर्ण डेसिड्युआ वीक असते म्हणतात. डेसिड्युआला म्हणजे गर्भाशयाच्या बाकी संपूर्ण डेसिड्युआला काय म्हणतात? डेसिड्युआ वीक असं म्हणतात. जसं जशी गर्भाची वाढ होते तसं तसं डेसिड्युआ कॅप्सुलरिस फुगत जातो व साधारण 12व्या आठवड्यात दरम्यान डेसिड्युआ विराला जाऊन मिळतो. दोन्ही एकजीव होऊन तो नाहीसा होतो. डेसिड्युआ विराचं काय होतं तर तो म्हणजे 12व्या आठवड्यापर्यंत डेसिड्युआ विराला जाऊन मिळतो आणि एकजीव होऊन तो नाहीसा होतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे डेसिड्युआचे 3 भाग पडतात. डेसिड्युआ बॅसिलिस, डेसिड्युआ कॅप्सुलरिस आणि डेसिड्युआ विरा हे पडतात 3 भाग. ठीक आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला विचारला गेला 5 मार्काला जर हा क्वेश्चन विचारला गेला तर तुम्हाला अशा प्रकारे तो सोडवायचा आहे. तर चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्हिडिओ किंवा तुम्हाला कुठलाही क्वेश्चनचा आन्सर हवा असेल कमेंट करा. ऑलरेडी ह्याचे क्वेश्चन्स मी चॅनलवर अपलोड केलेत. जे आपले फरक स्पष्ट करा जे आहेत डिफरन्सेस तेही ऑलरेडी चॅनलवर टाकलेले आहे. तर तुम्ही ते नक्की जाऊन बघू शकता. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.